मुख्यमंत्र्यांना ही म्हणजे दौरा हे ऑफिशियल केला असल्या कारणानं इकडे स्वच्छतेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात दिसलं की मला ते जरा असं बोलतात ना की एवढं स्वच्छता बघून मी अगदी भारावून गेलो. एवढी स्वच्छता म्हणजे माझ्या एसटी महामंडळाच्या शौचालयामध्ये कॅन्टीनमध्ये जर होत असेल तर मग मला असं वाटतं की मला आजपासून मग पाहणी दौरे बंदच करावे लागतील. आणि नंतर मला कळलं की हे फक्त मंत्री येणार म्हणून हे एका रात्रीतून सगळं केलेलं आहे. आणि कॅन्टीन मध्ये मी बघितलं तर कॅन्टीन मध्ये जे रेड कार्ड होते, स्वच्छता होती, युनिफॉर्म होते, एवढे युनिफॉर्म चांगले होते, परत मास्क घातले होते, कॅप घातली होती, सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या ज्या प्राथमिक गरजा आहेत. आणि एसटी महामंडळानं भाडेपट्ट्यानं कॅन्टीन जेव्हा दिलं त्यांना तेव्हा ज्या ज्या काही उपाययोजना करायला सांगितल्या होत्या त्याचं सगळं पालन केलेलं होतं. पण एक महत्वाची उपाययोजना त्यांनी केली नव्हती की कॅन्टीन मध्ये सर्वसामान्य प्रवाशांना हवं ते खाऊ द्या, परंतु गोरगरीब जे प्रवासी आहेत त्यांना 30 रुपयामध्ये चहा आणि नाश्ता मिळायला हवे. हे एसटी महामंडळाचं हे धोरण आहे की गोरगरीब प्रवासी सुद्धा एसटी महामंडळाच्या कॅन्टीन मध्ये जाऊन पोट भरतो, त्याचा नाश्ता झाला पाहिजे. आणि म्हणून ती योजना आम्ही चालू केली. त्या योजनेमध्ये हरताळ फासलेला आहे. उलट त्यांनी जे रेड कार्ड ते बोर्ड लावलं होतं त्याला चिकटपट्टी चिटकवली होती आणि हवाच्या सभा रट होता. ठीक आहे, ते ज्यांना परवडतं त्यांनी ते खावं, आमची काही ना नाहीये. परंतु 30 रुपयामध्ये भरपोट जे काही पदार्थ द्यायचे असतात, 2 समोसे, 2 वडे आणि 1 चहा किंवा 1 कॉफी, अशा पद्धतीचं ही योजना आहे. त्याचा त्या ठिकाणी बिलकुलपणे त्यांनी त्याचं नियमाचं पालन केलेलं नाही असं निदर्शनास आलेलं आहे. त्यांना मी ताबडतोब उद्यापासूनच 30 रुपयाचं मोठ्या दर्शनी भागामध्ये चहा नाश्ता 30 रुपयामध्ये मिळेल असा प्रकारचा बोर्ड लावायला सांगितलंय. पहिली वेळ आहे, स्वच्छता दिसली आहे, म्हणजे प्रत्येक वेळी कारवाई करणं योग्यच आहे असं मला वाटत नाही. तरी सुद्धा ही जी त्यांनी गोष्ट अंमलात जर आणली नाही तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. सुलभ शौचालय मी बघितलं, स्वच्छ होतं. अनेक प्रवाशांनी मला तक्रार केली की 5 रुपये अंतिम प्रसाधन गृहामध्ये जाण्यासाठी घेणं निश्चित झालेलं असताना 10 रुपये घेतलं जातं. महिलांकडनं मोफत त्यांना द्यायचं असं कबूल केलेलं असताना सुद्धा त्यांच्याकडनं 5-5, 10-10 रुपये घेतले जातात. तर ते सुद्धा मी माझ्या या भागातल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यावर सुद्धा तुम्ही उद्यापासून लक्ष ठेवायला पाहिजे.